आयुष्यात माणसांना चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगांना सामोरं जावं लागतं. वेळ ही प्रत्येक दुःखावरचं औषध आहे असं म्हणतात. त्यामुळं चांगला वेळ पटपट निघून जातोय, पण वाईट वेळ जाता जात नाही. पण ह्याच कठीण वेळात आपण काय वागतो, कसे वागतो ह्याच्यावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. आपण रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय आणि आपल्या संपूर्ण आयुष्याची बरबादी. कठीण काळात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ही पण तर वेळच आहे, आज ना उद्या नक्कीच निघून जाईल. प्रत्येक सुखापाठोपाठ दुःख आणि दुःखापाठोपाठ सुख हे नियतीचं चक्र चालूच असते. त्यामुळं आता आपल्यावर एखाद्या दुःखाचा डोंगर कोसळलाय ही गोष्ट बघून खचून न जाता दुःखाच्या पाठोपाठच नियतीनं आपल्यासाठी खूप छान काही आनंदाचे क्षण प्लॅन करून ठेवलेत. या सुखाच्या जाणीवेनं हॅप्पी राहायचं. सुखाच्या कठीण काळात माझंच दुःख मोठं, माझ्यासोबतच हे का घडलं असं म्हणत आपण रडत बसतो. पण 2 पावलं पुढे निघून गेल्यावर आपल्याला समजते आपल्यापेक्षाही खूप मोठमोठी दुःख दुसऱ्यांच्या वाट्याला आलेत. आपलं दुःख तर काहीच नाही असं वाटायला लागते. शेवटी वेळ आहे ही, मग ती सुखाची असो किंवा दुःखाची, आज ना उद्या निघून जाणारच. उठायचं आणि लढायचं.